नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी गारपीट, पुढील 2 दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज। चुकीचा फेरफार दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करणारा 7वेचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागाला पाणी कनेक्शन देण्याच्या प्रस्तावावरून आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात खडाजंगी। सभेला उशिरा येणाऱ्या नगरसचिव सुनील बिद्रे यांच्या निलंबनाची विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची मागणी। कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीस महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी केलं अनोखं आंदोलन। आणि जरगनगरच्या शाळेत प्रवेशासाठी 24 तास अगोदर म्हणजेच पहाटे 5 वाजल्यापासूनच पालकांनी लावल्या रांगा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्ह्याला आज सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं। जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट झाली असून गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, अनेक ठिकाणी गारपीटही झाली। हवामान विभागानं राज्यात 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता। कोल्हापूर जिल्ह्यातही आज दुपारनंतर वातावरणात बदल झाला। सायंकाळनंतर करवीर, आजरा, हातकणंगले या तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं। अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। कोल्हापूर शहर आणि परिसरात सायंकाळी 6 नंतर जोरदार वारे वाहू लागले। 6:30च्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात गारपीट झाली। अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पाऊण तासाच्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं। दरम्यान राज्यात आणखी 2 दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे। त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मागील 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा घसरला असून विशेषतः सायंकाळच्या वेळी हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। राज्याच्या काही भागात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसाचं संकट अद्याप कायम आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये 20 मार्चपर्यंत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे। 21 मार्चपासून हवामान स्थिर होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। चुकीचा फेरफार दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करणारा 15 तालुक्यातील 7वे इथला तलाठी हनुमंत शंकर बदडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। याबाबत कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पन्हाळा तालुक्यातील 7वे इथल्या तक्रारदारानं प्लॉटची विक्री केली होती, पण विक्री केलेली प्लॉटच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र हे त्यांच्या खरेदी दस्तावर नोंद झालं होतं। यामुळे चुकीचा फेरफार नोंद झाला होता। हा चुकीचा फेरफार दुरुस्त करण्यासाठी तक्रारदारानं 7वेतील तलाठी हनुमंत शंकर दबडे याच्याकडे अर्ज केला होता। तलाठी दबडे यानं तक्रारदाराकडे या कामासाठी 10,000ची मागणी केली होती। 10,000पैकी 4,000 रुपयाची रक्कम त्यानं अगोदरच स्वीकारली असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे।
तर राहिलेली 6,000ची रक्कम तलाठी दबडे हा तक्रारदाराकडे वारंवार मागणी करत होता. या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला होता. विभागानं याबाबत पडताळणी केली असता तलाठी दबडे यानं तक्रारदाराकडे 10,000पैकी 6,000 रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तलाठी दबडे याला अटक केली आहे. कोडोली पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आलं. राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीनं हे विधेयक महत्त्वाचं ठरणार आहे. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विधिमंडळात आज महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2,000 रुपयांवरून 4,000 रुपयांवर, पेट्रोल वाहनांसाठी 3,000 रुपयांवरून 6,000 रुपयांवर, तर डिझेल वाहनांसाठी 3,500 रुपयांवरून 7,000 रुपये करण्यात आलाय. हा कर दर 5 वर्षांसाठी एकरकमी आकारला जाणार आहे. या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी सुमारे 160 कोटींपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळणार असून हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. कोल्हापुरातील परीख पुलाजवळ रस्त्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेनं आजपासून पुलाखालून 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना प्रवेश बंदी केली. मात्र हा नियम धाब्यावर बसून पुलाखालून 3 आणि 4 चाकी वाहनांची वाहतूक सुरूच होती. आज दुपारच्या सुमारास परीख पुलाखाली एक 4 चाकी अडकल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोल्हापुरातील परीख पुलाखाली रस्ता आणि ड्रेनेजचं काम सुरू आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेनं परीख पुलाखालून दुचाकी वगळता 3 आणि 4 चाकी वाहनांना आजपासून प्रवेश बंदी केली आहे. मात्र शहर वाहतूक शाखेचा हा नियम धाब्यावर बसवून आज या ठिकाणाहून 3 आणि 4 चाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. दुपारच्या वेळेस परीख पुलाखाली एक 4 चाकी अडकल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहर वाहतूक शाखेनं प्रवेश बंदी केली असली तरी वाहतूक शाखेचा एकही पोलीस या ठिकाणी दिसून आला नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरून चांगलीच गाजली. पाणीपट्टी आणि घरफाळा दरवाढ, बांधकाम शुल्क वाढ, घनकचरा व्यवस्थापन यासह अनेक विषयांवर सभेत चर्चा झाली. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदही यावेळी चव्हाट्यावर आले. कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला. ठरलेल्या वेळेला सभा सुरू होणार असल्याची नोटीस देऊनही नगरसचिव सुनील बिद्रे वेळेवर उपस्थित न राहिल्यानं सभागृहात संताप व्यक्त करण्यात आला. 11:33 नगरसचिव सभागृहात दाखल होताच विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची मागणी करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी महापौर रूपाराणी निकम यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की ओढवली. सभेच्या सुरुवातीला माजी नगरसेवक स्वर्गीय नंदकुमार मोरे आणि जयराम पचिंद्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू समरजित जितकर याचा सत्कार करण्यात आला. सर्किट बेंच प्रकरणी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कोल्हापूरवासियांच्या तर्फे सत्कार करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेत IT पार्क जागा, बांधकाम विभागातील ठेकेदारी नोंदणी, शुल्क वाढ आणि घनकचरा व्यवस्थापन शुल्काचे प्रस्ताव उपसूचनांसह मंजूर करण्यात आले. घरफाळा करवाढ प्रस्तावासंदर्भात विशेष सभा घेण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं, तर गुंठेवारी संबंधित 6वा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. पथदिव्यांबाबत नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावर आयुक्तांनी सध्याची कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याची माहिती देत 6,000 नवीन लाईट बसवण्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. रेडी रेकनर, पाणी बिल आणि घरफाळा दरवाढीवरून सत्ताधारी सदस्यांनीच प्रशासनाला धारेवर धरलं. गेल्या 5 वर्षात दरवाढ का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. बालगोपाल परिसरातील एका इमारतीला गेल्या 4-5 वर्षांपासून घरफाळा आकारलेला नसल्याचा मुद्दा नगरसेवक आदिल फरास यांनी उपस्थित केला. याबाबत महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत घरफाळा आणि पाणी बिल दरवाढ केली जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. दरम्यान 1,64,000हून अधिक मिळकतींपैकी केवळ 13.5% पुनर्सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं समोर आलं. मतदार यादी पुनरावलोकनाचा मुद्दाही सभेत गाजला. काही सदस्यांनी बांगलादेशी घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी प्रत्येक प्रभागात विशेष शिबिरं घेण्याचं आवाहन महापौरांनी केलं. ग्रामीण भागाला पाणी कनेक्शन देण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात जोरदार वाद झाला. या मुद्द्यावर आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात खडाजंगी झाली. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. यावर महापौरांनी चर्चेनंतर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. नगरसेवक अमर समर्थ यांनी गवत मंडई परिसरातील पाण्याची टाकी पाडून गाळे उभारल्याचा आरोप केला. स्मशानभूमी परिसरातील बेकायदेशीर गाळ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. याबाबत महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. त्याच गवत मंडई वर्षाला 10,000 रुपये जास्त फक्त रेव्हेन्यू होते. 10,000 तिथं तुम्ही 30 लाखाचा सिमेंटचा रस्ता मला सांगण्यापूर्वी मग मी ते बघितलं की महापालिका एवढी का सुधारली. तर तुम्ही डोक्याला आश्चर्य वाटत सगळ्यांना. त्या रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर 2 समाजाची स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीत 15 गाळे काढलेले आहेत. त्यात तुम्ही फोटो काढू शकता. हे इकडे कसं काढून पाहू. 15 गाळे स्मशानभूमी. मुख जनावरांचा तुम्ही पाणी बंद करताय आणि अधिकारी मुख होऊन बसले. त्याला कोण न्याय देणार नाही. हे स्मशानभूमी आहे. हे प्रॉपर्टी कार्ड फ्रेश काढलेलं आहे. आजच्या सभेमध्ये घरफाळा, पाणीपट्टी या विषयावर अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. विविध मुद्द्यांवरून गाजलेली ही आजची सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षासह प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीस महापालिकेकडून दिरंगाई होत असल्यानं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कॉमन मॅन संघटनेच्या वतीनं आज अनोखं आंदोलन करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या प्रदूषण मुक्त समितीतील प्रतिकात्मकरित्या अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसवून जाब विचारत निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या 8 दिवसात या प्रक्रिया केंद्राचं बांधकाम चालू केलं नाही तर हे सांडपाणी आणि मृत जनावरांचे अवशेष महापालिका आयुक्तांच्या चरणी ठेवण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टी जवळील नाल्यातून रासायनिक पाणी, मृत जनावरांचे मांस थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे नाल्याच्या काठावरील शेतजमीन नापीक होऊन या ठिकाणच्या विहिरी खराब झाल्यात. तसंच नदीकाठच्या शिरोली, गांधीनगर, वळिवडेपासून पुढील सर्व गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या ठिकाणी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेतून महापालिकेला निधी प्राप्त झालाय.
या कामाची वर्क ऑर्डर सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीला 4 वर्षांपूर्वी देण्यात आली आहे. मात्र त्याचं काम अद्याप सुरू नाही. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कॉमनमॅन संघटनेच्या वतीनं आज अनोखं आंदोलन करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या वतीनं कोल्हापूर प्रदूषण मुक्त समिती नेमली होती. त्यामध्ये पुणे विभागीय आयुक्त, कोल्हापूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर कार्यालय प्रमुख या पदांवर प्रतिकात्मकरित्या व्यक्तींना खुर्चीवर बसवून जाब विचारण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नालायक प्रदूषण मंडळांचा धिक्कार असो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नालायक महापालिकेचा धिक्कार असो. कित्येक वेळा पाठपुरावा करून सुद्धा समिती याची दखल घेत नाही. त्यामुळे ही समिती प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे आरोप संघटनांच्या वतीनं करण्यात आला. येत्या 8 दिवसात या प्रक्रिया केंद्राचं बांधकाम चालू केलं नाही तर हे सांडपाणी आणि मृत जनावरांचे अवशेष महापालिका आयुक्तांच्या चरणी अर्पण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या ठिकाणी या प्रकल्पासाठी लागणारी जागा इथल्या नागरिकांनी देऊ केलेली आहे की जेणेकरून आमचं कायमचं मरण यातून मुक्त व्हावं म्हणून. तरी महापालिका प्रशासन यामध्ये हलत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रदूषण मंडळानं पाण्याचा पंचनाम्यासाठी नमुने घेतलेले आहेत. येत्या 8 दिवसामध्ये हे काम चालू झालं नाही तर वाजत गाजत हे पाणी आणि हे जनावरांचे अवशेष आम्ही महापालिका आयुक्तांच्या चरणी अर्पण करणार आहोत. यावेळी प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास मातकर हे पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आले होते. मातकर यांनी तावडे हॉटेल परिसरातील विटभट्टी जवळील नाला, जयंती नाला, CPR नाला, दुधाळी फुलेवाडी नाला आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या आंदोलनात दिलीप देसाई, रमेश मोरे, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, प्रसाद बुलबुले, विजय जाधव, राजाराम कांबळे, राजेश वरक, दिलीप सावंत, शुभम शिरहट्टी, SN माळकर, शहाजी नरसाळे आदी सहभागी झाले होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं महावितरणच्या वीज उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीच्या झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 2 दिवसात शेकडो झाडे तोडण्यात आल्यानं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं महावितरणचं उपकेंद्र आणि कार्यालय असून सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वी या परिसरात निलगिरीची शेकडो झाडं लावण्यात आली होती. मात्र उपकेंद्रामध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या 10 MVA क्षमतेच्या विद्युत रोहित्र तसंच उच्चदाब वीज वाहिन्यांना अडथळा निर्माण होत असल्याचं कारण देत महावितरणकडून वृक्षतोड करण्यात आली. या कामासाठी राधानगरी इथल्या एका ठेकेदाराला नियुक्त करण्यात आलं असून मशीनच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात झाडं तोडण्यात आली आहेत. तोडण्यात आलेलं लाकूड कर्नाटकातील एका कंपनीला देण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. याबाबत महावितरणचे कसबा वाळवे विभागाचे सहाय्यक अभियंता सुहास शेडगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता वीज वाहिन्यांना अडथळा येत असल्यानं वन खात्याची परवानगी घेऊन सुमारे 60 ते 70 झाडं तोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हे सांगत असताना या ठिकाणचं निश्चित क्षेत्रफळ संबंधित अधिकाऱ्याला सांगता आलं नाही. कसबा वाळवेमधील ग्रामस्थांनी महावितरणला त्या काळात मोफत जागा दिली आहे. इथली अनेक वर्षांची हिरवाई नष्ट झाल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाचा समतोल बिघडवला जातोय. विशेष म्हणजे या ठिकाणी उद्या राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा योजनेसह नवीन उपकेंद्राचं उद्घाटन होणार आहे. मात्र झालेल्या वृक्षतोडीमुळे कार्यक्रमावर नाराजीचं सावट पसरलंय. पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच महावितरणकडून झाड तोडीचा निर्णय कितपत योग्य होता याबाबतही प्रश्न उपस्थित केला जातोय. एका बाजूला शासन झाडं लावा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत असताना दुसऱ्या बाजूला शासकीय विभागाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानं प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. S न्यूजसाठी नामदेव कुसाळे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त उद्या महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीचा प्रवेशोत्सव संपन्न होणार आहे. मात्र या प्रवेशाच्या 24 तास अगोदरच जरगनगर इथल्या शाळेत प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत चालली असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरगनगर इथल्या शाळेचा नावलौकिक मात्र वर्षानुवर्ष वाढतच आहे. या शाळेचा शिष्यवृत्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत राज्यातील सर्वाधिक मुलं याच शाळेतील येतात. जिल्हा गुणवत्ता यादीत तर दरवर्षी 50 ते 60 मुलं या शाळेची असतात. अशा या नामवंत शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पालक इच्छुक असतात. त्यामुळे गुढीपाडव्या दिवशी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी या शाळेत पालकांची मोठी गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून तर पालक गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच शाळेत येऊन रांगा लावतात. एक वर्षी चक्क पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. यंदा तर 24 तास अगोदरच म्हणजेच आज पहाटे 5 वाजल्यापासून पालकांनी शाळेत येऊन रांगा लावल्या. या शाळेत पहिलीच्या तब्बल 8 तुकड्या असून एकूण 400 प्रवेश देण्यात येणार आहेत. रांगेतल्या या सर्व पालकांना शाळेकडून टोकन देण्यात येणार आहेत. संस्थेतील सभासदांची मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तुंग यश मिळवत आहेत. हाच खरा संस्थेचा सत्कार आहे, असं प्रतिपादन कोल्हापूर महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी केलं. ते संस्थेच्या वतीनं आयोजित स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सभासदांच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण मुलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. UPSC अंतर्गत लेफ्टनंट पदावर नियुक्त प्रांजल प्रकाश शिंत्रे, क्लास 1 पदी निवड झालेल्या आरुषा शरद पाटील, सार्वजनिक बँकेत निवड झालेल्या गौरी रामराव भोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी संस्थेतील सभासदांची मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तुंग यश मिळवत आहेत, हाच खरा संस्थेचा सत्कार असल्याचं सांगितलं. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ध्येयवेडं असावं लागतं, ते या मुलांनी सिद्ध करून दाखवलंय. चांगल्या पद्धतीनं देशसेवा जनसेवा करा असं आवाहन त्यांनी केलं. राजेंद्र कोरे यांनी सभासदांची मुलं यशाची उंच उंच शिखरं गाठत आहेत, याचा अभिमान असल्याचं सांगितलं. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रांजल शिंत्रे, आरुषा पाटील, गौरी भोळे यांच्यासह पालकांनीही मनोगत व्यक्त करत संस्थेप्रती आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चेअरमन साताप्पा कासार, व्हाईस चेअरमन अमित परीट, सचिव वसंत पाटील, संचालक महादेव डावरे, मच्छिंद्र नाळे, शिवाजी भोसले, वर्षाराणी वायदंडे, सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर, आप्पासाहेब वागरे, दशरथ कांबळे, अश्विनी भोकरे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी, सुबोध कोल्हटकर, रमेश गंजाळ, कुणाल भालकर, विशाल पाटील, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते. ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा नियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आढावा घेतला. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा चैत्र यात्रा 1 एप्रिलला होणार आहे. यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांमार्फत ज्योतिबा डोंगरावर युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. ज्योतिबा चैत्र यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ज्योतिबा डोंगरावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. यंदाच्या ज्योतिबा यात्रेला 9 ते 10 लाख भाविक उपस्थित राहतील. या भाविकांची यात्रेदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आणि इतर सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून कापडी पिशवीचा वापर करावा, सासनकाठीची उंची मर्यादित ठेवावी. यात्रा काळात या ठिकाणी अन्नछत्र असतं त्या ठिकाणी प्लास्टिक बॉटलऐवजी कागदी कप वापरण्यात यावेत. भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात यावा आदी सूचना बैठकीत देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे साधारणतः 8 ते 10 लाख भाविक यात्रेच्या दरम्यान येत असतात. त्या अनुषंगाने सर्व विभाग, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, देवस्थान समिती, MSCB असेल, अन्न औषध प्रशासन असेल, पंचायत विभाग असेल, सर्वांचा आढावा आणि त्यांचं नियोजनाचं सादरीकरण या बैठकीमध्ये झालं. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने जो नवीन आराखडा, जो ज्योतिबा विकास आराखडा जो मंजूर केलेला आहे, त्याबाबतची सुद्धा माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
तर चांगल्या पद्धतीचं नियोजन यात्रेच्या अनुषंगाने झालेलं आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, अन्नछत्राच्या माध्यमातून सुविधा असतील, दर्शन रांगेमधलं योग्य व्यवस्थापन असेल, तर अशा सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. आणि माझं ज्योतिबाच्या सर्व भक्तांना, देशभरातून महाराष्ट्रभरातून येणाऱ्या सर्व भक्तांना या यात्रेला येण्याबाबतची विनंती आहे. आणि यात्रेला आल्यानंतर त्यांना सर्व सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समितीमार्फत केली जाईल. यावर्षी महत्त्वाचे आपण प्लास्टिकमुक्त यात्रा नियोजन करणार आहे. यावेळी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना परवानगीशिवाय यात्रा काळात कोणतीही वस्तू विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, DYSP अप्पासाहेब पवार, ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वडिलांनाही मुलाचा सांभाळ करण्यासाठी पितृत्व सुट्टी मिळायला हवी. पितृत्व रजेबद्दल कायदा करण्याची न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. राजकारणात कधीही फुल स्टॉप नसतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य. युद्धग्रस्त इराणला भारताकडून मदतीचा हात, वैद्यकीय मदतीची पहिली खेप रवाना. इंदूरमध्ये EV चार्जिंगमुळे घराला आग, वीज पुरवठा खंडित झाल्यानं घराचे इलेक्ट्रॉनिक लॉक उघडले नाहीत. 8 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. दिल्लीत 4 मजली इमारतीला आग, 3 मुलींसह एकूण 9 जणांचा मृत्यू. दोघांनी उडी मारून वाचवला जीव. अग्निशमन दलानं 10 लोकांना वाचवलं. स्वतःला राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला नाशिक क्राईम ब्रांचनं केली अटक. खरातच्या कार्यालयात सापडला 58 व्हिडिओचा पेनड्राईव्ह. सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची निवड. समाजामध्ये जगताना तृतीयपंथींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सामाजिक बहिष्कार, भेदभाव, कौटुंबिक नकार आदी समस्यांचा समावेश आहे. तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावं यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात तृतीयपंथीय कल्याण हक्क संरक्षण समिती, ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि संनियंत्रण समिती तसंच हातानं मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे आणि त्यांच्या पुनर्वसन अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन सकारात्मक असून त्याचाच भाग म्हणून पिंक रिक्षा तृतीयपंथीयांना चालवण्यासाठी देण्याबाबतची बाब विचाराधीन असल्याचं सांगितलं. आगामी बैठकीपर्यंत उर्वरित तृतीयपंथीयांना रेशन आणि मतदान कार्ड देण्याबाबत संबंधित विभागानं कारवाई करावी. या कामी स्वयंसेवी संस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. तृतीयपंथीयांना सन्मानानं जगता यावं यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात हातानं मैला उचलण्याच्या दृष्टीनं फारसे सफाई कामगार नसले तरी स्वच्छतेच्या दृष्टीनं जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी सुरक्षाविषयक साहित्य वापरावे, तसेच अशा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घेण्यात यावे अशी सूचना यावेळी केली. यावेळी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे,
महिला बालविकास अधिकारी सुहास वायंगडे, पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, जिल्हा सह आयुक्त नगरपालिका देवानंद ढेकळे, जिल्हा परिषदेतील सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, दीपा शिपूरकर, मैत्री संघटनेच्या सुहासिनी देवमाने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशासकीय सदस्य बाळासाहेब फरकाटे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दूध उत्पादन व्यवसायात योग्य नियोजनातून पशूंचा भाकड काळ नियंत्रणात आणला तर दूध उत्पादन व्यवसाय यशस्वी ठरतो. त्यासाठी पारंपरिक दूध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन तळसंदेतील कृषी विज्ञान केंद्रातले डॉक्टर सुधीर सूर्यगंध यांनी केलं. ते राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीनं राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात पीक पद्धतीवर आधारित भुईमूग लागवड, हुमणी कीड नियंत्रण आणि दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे डॉक्टर सुधीर सूर्यगंध यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ऊसापेक्षा दूध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, मात्र योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे हा व्यवसाय तोट्यात जात असल्याचं स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 6 लाख म्हशी असून त्यापैकी 2.25 लाखच दूध देतात, तर 2.25 लाख गायींपैकी केवळ 92,000 गायी दुधाळ असल्याचं सांगितलं. शास्त्रीय पद्धतीनं जात निवड, जनावरांचं आरोग्य, योग्य खाद्य व्यवस्थापन आणि दुग्ध विक्री यावर भर देणं गरजेचं असल्याचं सांगत 5 जनावरांच्या संगोपनातून दरमहा सुमारे 20,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर अभयकुमार बागडी यांनी हुमणी कीड ओळख, तिचा जीवनक्रम आणि नियंत्रण उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. माळरान आणि नदीकाठच्या भागातील किडीतील फरक स्पष्ट करत कामगंध सापळ्यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी शेतकऱ्यांसाठी हुमणी कीड नियंत्रण स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी आत्माचे सुनील कांबळे, मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला संग्राम पाटील गुडाळकर, संतोष पाटील, कसबा तारळेच्या सरपंच विमल पाटील, साताप्पा पाटील, रमाकांत तोडकर, डी.बी. आदमापुरे, सहाय्यक कृषी अधिकारी सरिता बकरे, युवराज पोवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं खराब झालेलं तैलचित्र बदलावं, त्याचबरोबर असे होते आपले शाहू महाराज या पुस्तकाच्या प्रती संपल्यानं पुन्हा प्रती छापण्यात याव्यात आणि ते 50 रुपयातच उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागणीचं निवेदन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांना देण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहाच्या नामकरणावेळी चित्रकार जे.बी. सुतार यांनी रेखाटलेलं 10 फूट बाय 8 फूट राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं तैलचित्र भेट देण्यात आलं होतं. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं ही भेट देण्यात आली होती. हे चित्र सध्या खराब झाल्यानं त्या ठिकाणी पुन्हा त्यासारखंच तैलचित्र लावावं अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त असे होते आपले शाहू महाराज या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या त्याच्या सगळ्या प्रती संपल्यात. हे पुस्तक 50 रुपयात उपलब्ध होतं. याची पुन्हा छपाई करण्यात यावी आणि त्याच किमतीत उपलब्ध करून द्यावं. आश्वासनाप्रमाणे स्वराज्य रक्षिका ताराबाई यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांना देण्यात आलं. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, संभाजीराव जगदाळे, विजय पाटील, रणजित शिंदे, ॲडव्होकेट अजित पाटील, अभिषेक मिठारी, शिवाजीराव मोरे, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, युवराज जाधव, अवधूत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक ठिकाणी गारपीट. पुढील 2 दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज.
चुकीचा फेरफार दुरुस्त करण्यासाठी लाचेची मागणी करणारा सातवेचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागाला पाणी कनेक्शन देण्याच्या प्रस्तावावरून आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात खडाजंगी. सभेला उशिरा येणाऱ्या नगरसचिव सुनील बिद्रे यांच्या निलंबनाची विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांची मागणी. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीस महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी केलं अनोखं आंदोलन. आणि जरगनगरच्या शाळेत प्रवेशासाठी 24 तास अगोदर म्हणजेच पहाटे 5 वाजल्यापासूनच पालकांनी लावल्या रांगा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.